पीसीओडी किंवा पीसीओएस हा आजार खूप कॉमनली पाहिला जातो। पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज आणि पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम। ही एकाच आजाराची दोन नावे आहेत। आजकाल पीसीओडीचं प्रमाण खूप वाढलंय आणि आजकाल 5 पैकी एका महिलेमध्ये हा आजार आढळतो। कारण कॉलेज गर्ल्स असो, नोकरदार महिला वर्ग असो किंवा घरगुती काम करणाऱ्या महिला असो, त्यांच्या तोंडून हे ऐकायला मिळतं की मला पीसीओडी झालेला आहे। तर पीसीओडी म्हणजे काय नक्की? पीसीओडी कोणाला होतो? पीसीओडी ह्या आजाराची लक्षणं काय काय असतात? त्याचबरोबर हा आजार बरा करण्यासाठी आपण काय काय करू शकतो हे सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पीसीओडी किंवा पीसीओएस हे जाणून घेण्यापूर्वी आपण सर्वात आधी मासिक पाळी म्हणजे काय हे थोडक्यात जाणून घेऊयात। तर प्रत्येक स्त्रीच्या अंडाशयात म्हणजे ओव्हरीजमध्ये फॉलिकल्स म्हणजे स्त्रीबीजांचा साठा असतो आणि पिरियड्सच्या 4थ्या ते 5व्या दिवसापासून या साठ्यापैकी 1 किंवा 2 स्त्रीबीज म्हणजे फॉलिकल्स ही बनायला सुरुवात होतात। साधारण मेन्स्ट्रुअल सायकलच्या म्हणजे पिरियड्सच्या 14व्या दिवसापासून ते 18व्या दिवसापर्यंत शरीरातील इस्ट्रोजन या हार्मोन्समुळे ही 1 किंवा 2 बीज आकाराने वाढतात आणि या बीजांची साईज साधारण 20 ते 22 mm एवढी होते आणि साधारण त्याच वेळेला ओव्युलेशनची प्रक्रिया होते। म्हणजे स्त्रीबीज फुटून त्यामधील बीजांड बाहेर पडतं आणि त्या महिन्यामध्ये जर प्रेग्नन्सी राहिली तर पुढची MC येत नाही आणि या उलट जर त्या महिन्यामध्ये प्रेग्नन्सी नाही राहिली तर हे बीजांड हळूहळू आकाराने लहान होऊन विरून जाते आणि साधारण 28व्या ते 35व्या दिवसांमध्ये पुढची MC येते म्हणजे पुढचा पिरियड येतो। आता पीसीओडी असणाऱ्या मुलींमध्ये किंवा महिलांमध्ये काय होतं आपण हे पाहूयात। या महिलांमध्येही बाकी सर्व महिलांप्रमाणे भरपूर स्त्रीबीज तयार होतात, पण ही स्त्रीबीज तयार होतात त्या प्रोसेसमध्ये डिफेक्ट निर्माण होतो। म्हणजेच 1 ते 2 स्त्रीबीज बनण्याऐवजी या महिलांमध्ये एकाच वेळी 7 ते 8 बीज तयार होण्यास सुरुवात होते। आता आपल्या शरीराची कॅपॅसिटी अशीच आहे की एका वेळी 1 किंवा 2 स्त्रीबीज बनतील, त्यामुळे या 7 ते 8 पैकी कुठलं स्त्रीबीज व्यवस्थित बनत नाही, त्यामुळे या बीजांची डेव्हलपमेंटही कमी होते। म्हणजेच हे स्त्रीबीज डेव्हलपमेंटली अरेस्ट होतात आणि त्यामुळे पुढचा पिरियड व्यवस्थित येत नाही आणि प्रेग्नन्सी देखील राहायला अडचण येते। त्यामुळे ओव्युलेशन व्यवस्थित करणं हे खूप गरजेचं असतं। तर नॉर्मल मासिक पाळी काय असते हे आपण पाहिलं आणि पीसीओडी असणाऱ्या महिलांमध्ये मासिक पाळीमध्ये काय काय अडचणी येतात आणि त्यामुळे पुढचे काय काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात हे आपण पाहिलं। तर पीसीओडी हा आजार हार्मोन्सच्या असंतुलनामुळे होतो आणि पीसीओडी बद्दल बोलताना 2 गोष्टींबद्दल बोललं जातं, ते म्हणजे पीसीओडी आणि पीसीओएस। तर यातील पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज। यामध्ये पॉली म्हणजे अनेक, सिस्टिक म्हणजे सिस्ट याचाच अर्थ गाठ आणि ओव्हेरियन म्हणजे ओव्हरीशी रिलेटेड म्हणजेच अंडाशयाच्या रिलेटेड आणि डिसीज म्हणजे रोग, यालाच पीसीओडी असे म्हणतात। आणि पीसीओएस म्हणजे काय? तर पीसीओएस म्हणजे जेव्हा ओव्हरीजमध्ये छोट्या छोट्या गाठी निर्माण होऊन डिसीज तयार होतो आणि यालाच पीसीओडी असे म्हणतात। पीसीओडी हा आजार फक्त अंडाशयाशी रिलेटेड असेल, फक्त ओव्हरीशी जर रिलेटेड असेल तर याला पीसीओडी म्हणतात। परंतु पीसीओडीचे दुष्परिणाम इतर अवयवांवर जर झाले किंवा इतर काही लक्षणे जर दिसली, जसे की चेहऱ्यावर मुरूम येणे, केस गळणे, दाढी मिशा फुटणे अशी जर लक्षणे असतील तर याला पीसीओएस असे म्हणतात, म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम। यामध्ये सिंड्रोम म्हणजेच अनेक लक्षणांचा समूह। तर पीसीओडी होण्याची कारणे तर त्यामध्ये अनुवंशिकता हे एक कारण असतं। जर आपल्या आजीला किंवा आईला जर पीसीओडी किंवा पीसीओएस जर असेल तर आपल्यालाही होण्याची शक्यता असते। आणि पीसीओडी होण्याचं दुसरं कारण म्हणजे वातावरणातील घटक, उदाहरणार्थ बिस्फेनॉल ए। बिस्फेनॉल ए हे प्लास्टिकमध्ये आढळते। जर तुम्ही सातत्याने प्लास्टिकच्या बॉटल्सचा उपयोग जर करत असाल किंवा तुम्ही नेहमी प्लास्टिकच्या डब्यात जर जेवण करत असाल किंवा नेहमी तुम्ही बाहेरून जेवण जर मागवत असाल तर ते प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये जर येत असेल तर हे अन्नाद्वारे मायक्रो स्वरूपात तुमच्या शरीरामध्ये जातात आणि त्यामुळे तुमच्या शरीरातील अँड्रोजन या हार्मोनची पातळी वाढते
आणि इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होतो आणि या हार्मोन्सच्या असंतुलनामुळे तुम्हाला PCOD होण्याचा धोका निर्माण होतो। ही झाली PCOD होण्याची कारणे। तर PCOD या आजाराची लक्षणे काय काय असतात, म्हणजेच PCODचे सिम्पटम्स काय काय असतात हे आपण पाहूयात। तर PCOD हा आजार कुठल्याही महिलेला कधीही होऊ शकतो, कारण बऱ्याच मुलींना अवघ्या 12व्या ते 13व्या वर्षीच PCOD झालेलं पाहिलेलं आहे आणि यामध्येही साधारण 10वी नंतर म्हणजे साधारण 16व्या वर्षीच बऱ्याच मुलींना शिक्षणासाठी दूर जावे लागते किंवा बाहेर राहावे लागते। त्यावेळी मुली खूप पॅकेज्ड फूड खातात किंवा फास्ट फूड खातात, रात्री जागरण करतात आणि त्यांची लाईफस्टाईल एकदम बदलते आणि PCOD हा आजार लाईफस्टाईल रिलेटेड आजार आहे। तर PCOD होणाऱ्या महिलांमध्ये अचानक खूप वजन वाढतं आणि दुसरं लक्षण म्हणजे पाळीतील अनियमितता, म्हणजेच PCOD हा आजार झालेल्या महिलांमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल रेग्युलर राहत नाही, म्हणजेच PCOD झालेल्या महिलांमध्ये पाळी वेळेवर येत नाही, कारण PCOD मध्ये अँड्रोजन या हार्मोनची निर्मिती गरजेपेक्षा जास्त होते आणि त्यामुळे ऑलिगोमेनोरिया म्हणजे वर्षामध्ये 9 वेळेपेक्षा कमी वेळेला पाळी येणे आणि दुसरं म्हणजे अमेनोरिया, पाळी पूर्ण बंद होणे यासारखे प्रॉब्लेम्स निर्माण होतात। त्याचबरोबर PCOD असणाऱ्या महिलांमध्ये तिसरं लक्षण असतं ते शरीरावर अतिरिक्त केस येतात, म्हणजेच बऱ्याच PCOD असणाऱ्या महिलांमध्ये दाढी आणि मिशा येते। त्याचबरोबर काही महिलांमध्ये पुरुषांप्रमाणे टक्कलही पडते आणि PCOD असणाऱ्या महिलांमध्ये चौथं लक्षण असतं ते म्हणजे वंध्यत्व, म्हणजेच इन्फर्टिलिटी, कारण बऱ्याच इन्फर्टिलिटीज किंवा वंध्यत्व असणाऱ्या महिलांना PCOD हा आजार असतो। तर 5वं लक्षण असतं चेहऱ्यावर पिंपल्स येणं। पुढचं लक्षण असतं मानेवर काळे चट्टे उठणं किंवा चेहऱ्यावर बारीक लव येणं। PCOD असणाऱ्या महिलांना खूप थकवा जाणवतो। पुढचं लक्षण म्हणजे अचानक मूड बदलतो PCOD असणाऱ्या पेशंटचा। त्याचबरोबर बऱ्याच महिलांना झोप येत नाही, थकवा जाणवतो खूप, ब्लड प्रेशरही वाढतं PCOD असणाऱ्या महिलांमध्ये। ही लक्षणं जाणवू शकतात PCOD असणाऱ्या महिलांमध्ये। तर आता आपण हे पाहूयात की PCOD या आजाराचे निदान कसे केले जाते। PCOD या आजाराचे निदान मोस्ट ऑफ द टाइम्स क्लिनिकली केलं जातं। म्हणजे काय, तर पेशंटच्या लक्षणांवरूनच, पेशंटने जे लक्षणं सांगितलेले आहेत त्यावरूनच, जसे की अनियमित पाळी असणे, अचानक वजन वाढणे, पिंपल्सचा त्रास किंवा शरीरावर नको असलेले लव येणे, या गोष्टींवरून त्या स्त्रीला PCOD असू शकतो असे निदान केले जाते। या व्यतिरिक्त या स्त्रियांची सोनोग्राफी जर केली तर यांच्या ओव्हरीची ठेवण जरा वेगळी असते, म्हणजेच इतर महिलांच्या तुलनेत या महिलांच्या ओव्हरीची जी साईज असते ती जरा जास्त असते, त्याला आपण बल्की ओव्हरीज असं म्हणतो। या व्यतिरिक्त या महिलांमध्ये ओव्हरीजमध्ये जे फॉलिकल्स असतात, म्हणजे जे स्त्रीबीज असतात, त्यांची अरेंजमेंट गोलाकार असते, त्यामुळेच याला पॉलिसिस्टिक ओव्हरी असे म्हटले जाते। या व्यतिरिक्त PCODचं निदान करण्यासाठी या पेशंटमध्ये काही ब्लड टेस्टही केल्या जातात। फॉर एक्झाम्पल ब्लड शुगर लेवल चेक केली जाते, म्हणजेच साखरेचं प्रमाण चेक केलं जातं रक्तामधील, कारण आधी पाहिल्याप्रमाणे PCOD असणाऱ्या पेशंटमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स असतो, त्यामुळे PCOD असणाऱ्या महिलांमध्ये शुगर लेवल वाढण्याचा धोका असतो। त्यामुळे PCOD असणाऱ्या महिलांनी किंवा मुलींनी त्यांची ब्लड शुगर लेवल दर 6 महिन्यांनी चेक करायला हवी आहे। त्यामध्ये HbA1cचं प्रमाण चेक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। याचबरोबर थायरॉईड ही चेक करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण कधीकधी PCOD असणाऱ्या महिलांना थायरॉईडचा देखील त्रास असू शकतो। त्यामुळे थायरॉईडचा जरी त्रास असेल तर त्याचं योग्य निदान आणि ट्रीटमेंट करणंही गरजेचं आहे। या व्यतिरिक्त AMH या नावाची टेस्ट करणंही अत्यंत गरजेचं आहे। AMH म्हणजे अँटी मुलेरियन हार्मोन, आणि जे छोटे छोटे फॉलिकल्स असतात त्यामधूनच AMH बनले जाते। आपण आधी पाहिल्याप्रमाणेच बाकी महिलांप्रमाणेच PCODमध्ये असणाऱ्या महिलांमध्येही भरपूर फॉलिकल्स बनले जातात, त्यामुळे अँटी मुलेरियन हार्मोनचं प्रमाणही यामध्ये किंवा PCOD असणाऱ्या पेशंटमध्ये जास्त असतं। या टेस्टवरून आणि काही लक्षणांवरून आपण PCOD या आजाराचे योग्य निदान करू शकतो। PCODची ट्रीटमेंट किंवा PCOD हा आजार बरा कसा करू शकतो आपण हे आता पाहूयात। तर PCOD या आजाराची ट्रीटमेंट 2 पार्ट्समध्ये डिवाइड केली जाते। पहिला म्हणजे लाईफस्टाईलमध्ये चेंजेस, म्हणजेच जीवनशैलीमध्ये बदल करावे लागतील, कारण आपण त्याच्या कारणांमध्येच पाहिलंय की हा आजार लाईफस्टाईलशी रिलेटेड आहे,
त्यामुळे लाईफस्टाईलमध्ये किंवा जीवनशैलीमध्ये तुम्हाला बदल करावे लागतील. आणि ट्रीटमेंटचा दुसरा भाग म्हणजे तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी दिल्याप्रमाणे योग्य ते मेडिसिन्स घ्यावे लागतील. तर लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करावे लागतील, म्हणजेच डेली जीवनशैलीत काय काय बदल करावे लागतील हे पाहूयात. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे तुम्हाला डेली 45 मिनिटे ते 1 तास एक्सरसाइज करायचे आहे. पूर्ण आठवड्यामध्ये कमीत कमी 5 दिवस तरी एक्सरसाइज करायला हवी आहे. एक्सरसाइज केल्यामुळे हार्मोन्स लेवल बॅलन्स होते आणि PCODमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स जो असतो ते बऱ्यापैकी नॉर्मल होऊन जातो. आणि यामुळेच PCOD असणाऱ्या पेशंटनं एक्सरसाइज करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवा की PCOD असणाऱ्या पेशंटने व्यायाम नक्कीच करायचा आहे. आणि ट्रीटमेंटमध्ये दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे डायटरी चेंजेस. तर PCOD असणाऱ्या पेशंटने डायटिंग करावं असं नाही. PCOD असणाऱ्या महिलांना फक्त डाएटमध्ये चेंजेस करायचे आहेत, मॉडिफिकेशन करायचे आहे डाएटमध्ये. तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट, महिलांनी कुठलंच डाएट म्हणजेच कुठलाच आहार स्किप नाही करायचा आहे. डाएट करायचं आहे म्हणजेच बऱ्याच महिलांना असं वाटतं की दिवसभरातून कमी वेळा खायचं आहे, पण असं नाही. तुम्हाला सकाळी नाश्ता घ्यायचा आहे, दुपारचं जेवण घ्यायचं आहे आणि रात्रीचंही जेवण घ्यायचं आहे. यामुळे शुगर लेवल एकदाच खूप वाढत नाही, इन्सुलिन रेझिस्टन्सही नॉर्मल राहतो आणि त्यामुळे वजनही जास्त वाढत नाही. आहारामध्ये दुसरा बदल करायचं म्हणजे तुम्हाला कार्बोहायड्रेट आणि फॅटचं प्रमाण एकदम कमी करायचं आहे आणि प्रोटीनचं प्रमाण वाढवायचं आहे. आहारामध्ये तिसरा बदल करावा लागेल ते म्हणजे प्रोसेस्ड फूड, पॅकेज्ड फूड जे असतं याचं प्रमाण एकदम कमी करायचं आहे. तळलेलं, बाहेरचे पदार्थ, जंक फूड एकदम कमी करायचं आहे. PCOD असणाऱ्या महिलांनी कार्बोहायड्रेटचं प्रमाण एकदम कमी ठेवायचं आहे. लो ग्लायसेमिक इंडेक्सवाला आहार घ्यायचा आहे. लो ग्लायसेमिक इंडेक्सवाला आहार म्हणजेच गहू असो, तांदूळ असो, हे खाल्ल्यानंतर लगेचच आपली ब्लड शुगर लेवल अचानक वाढली जाते आणि यालाच हाय ग्लायसेमिक इंडेक्स असे म्हणतात. लो ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजेच ज्वारी खा, बाजरी खाऊ शकता तुम्ही. हो, यामध्येही कार्बोहायड्रेट्स असतात, पण यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. ज्वारी आणि बाजरीमुळे एकदम हळूहळू प्रमाणात शुगर रिलीज होते. यामुळे अचानक तुमची ब्लड शुगर लेवल वाढली जाणार नाही. त्यामुळे PCOD असणाऱ्या महिलांनी गहू खाण्याऐवजी ज्वारी, बाजरी किंवा मका किंवा ओट्स याचे सेवन करावे. गहू बंद करायचा आहे म्हणजेच मैदा, रोटी, चपाती, रवा याचे प्रमाण तुम्हाला एकदम कमी करावे लागेल. गहू आणि तांदूळ जर आहारामधून कमी केलं तर बऱ्यापैकी तुम्हाला PCODचा त्रास कमी होऊ शकतो. तर PCOD असणाऱ्या महिला बऱ्यापैकी एक प्रश्न विचारतात की दूध घ्यावे का नाही. दूध घेतलेलं एकदम चांगलं आहे, फक्त दुधावरची जी साय असते ती काढून टाकायची. कारण बरेच जे व्हेजिटेरियन पेशंट असतात त्यांच्यामध्ये प्रोटीन डिफिशियन्सी असते, त्यामुळे दूध किंवा दुधाचे पदार्थ खाल्लेले उत्तम राहील. फक्त दुधावरची मलाई काढून घेणं गरजेचं आहे. याचबरोबर फायबरयुक्त आहार घ्यावा. फायबरयुक्त आहार घेतल्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होण्यास मदत होते. याचबरोबर तुम्हाला घरीच बनवलेलं जेवण घ्यायचं आहे, भरपूर पाणी प्यायचं आहे. हिरव्या भाज्यांचं भरपूर प्रमाण वाढवायचं आहे तुमच्या आहारामध्ये. हे झालं तुमच्या आहाराविषयी. त्याचबरोबर तुम्हाला बायोलॉजिकल क्लॉक फॉलो करायचा आहे. म्हणजेच आता सूर्यास्त झालाय आणि त्यानंतर तुम्हाला 2-3 तासांनी झोपायचं आहे. साधारण तुम्ही 10 ते 11च्या दरम्यान झोपायलाच हवंय. त्याचबरोबर सकाळी सूर्यास्तापूर्वीच तुम्हाला उठायचे आहे. म्हणजे साधारण तुम्हाला रात्री 10 ते 12च्या पूर्वीच झोपायचं आहे आणि सकाळी 6 वाजण्यापूर्वी उठायचे आहे. कारण PCOD असणाऱ्या महिलांमध्ये हे खूप कॉमनली पाहिलं जातं की नाईट शिफ्ट करतात बऱ्याच महिला. याचबरोबर काही मुलींचं रात्री जागण्याचं प्रमाण खूप आहे. अशा महिलांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे बायोलॉजिकल क्लॉक फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे. रात्री वेळेत झोपा आणि सकाळी वेळेत उठा. यामुळे तुमचे सर्व हार्मोन्स लेवल एकदम बॅलन्समध्ये राहतील. ट्रीटमेंटचा पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे स्ट्रेस किंवा ताण कमी करणे. स्ट्रेस वाढल्यामुळे तुमच्या शरीरातील हार्मोन लेवलही डिरेंज होते, म्हणजे विस्कळीत होते. त्यामुळे स्ट्रेस लेवल एकदम कमी करा. आणि स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी एक्सरसाइज करणं आणि बायोलॉजिकल क्लॉक फॉलो करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे तुमचा स्ट्रेस लेवल कमी होईल आणि तुमचे हार्मोनल लेवल प्रमाणात राहील. हे झालं लाईफस्टाईल चेंजेस करणं किंवा जीवनशैलीमध्ये बदल करणं.
आता आपण मेडिसिन्स कुठले घ्यावे लागतील हे पाहूयात. कारण लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केल्यामुळे फक्त कमी प्रमाणात ज्यांना PCOD आहे त्यांचा क्युअर होऊ शकतो, पण लाईफस्टाईल चेंजेस बरोबरच जर मेडिसिन घेण्यात आले तर PCOD लवकरात लवकर बरा होतो. मेडिसिन्समध्ये ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स दिले जातात. आता बऱ्याच स्त्रियांना माहीत असतं की ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सचे काही साईड इफेक्ट्सही आहेत. तर असं नाही, आजकाल 4th जनरेशनचे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आलेले आहेत. जे रेग्युलर कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स होते त्यामुळे वजन वाढायचं किंवा पिंपल्स यायचे, पण या कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्समुळे असं काही होणार नाही. तुमचं वजन कमी होण्यास मदत होते, त्याचबरोबर PCOD ही कमी करण्यास मदत होते, त्याचबरोबर पिंपल्सही कमी होण्यास मदत होते. PCODमध्ये दुसरं मेडिसिन घेतलं जातं ते म्हणजेच मेटफॉर्मिन. मेटफॉर्मिन हे मेडिसिन डायबिटीज असणाऱ्या पेशंटमध्ये कॉमनली घेतलं जातं, कारण मेटफॉर्मिनमुळे इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होतो आणि मेटफॉर्मिनमुळे वजनही कमी होण्यास मदत होते. बऱ्याच महिलांना हा प्रश्न पडतो की डायबिटीज असणाऱ्या पेशंटचे मेडिसिन म्हणजे मेटफॉर्मिन आपल्याला का दिलं जातंय, आणि बऱ्याच स्त्रिया हे प्रश्नही विचारतात. आणि त्याचं उत्तर असं आहे की इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करण्यासाठी मेटफॉर्मिन हे मेडिसिन दिलं जातं. त्याचबरोबर PCOD असणाऱ्या महिलांमध्ये खूप वजन वाढलेलं असतं आणि वजन कमी करण्यासाठी मेटफॉर्मिनचा उपयोग होतो. तिसरं मेडिसिन आहे स्पायरोनोलॅक्टोन. हे मेडिसिन आहे त्याचा उपयोग ज्या पेशंटला हिरसुटिझम आहे, म्हणजे ज्या PCOD असणाऱ्या महिलांच्या शरीरावर हेअर ग्रोथ खूप झालेली आहे त्या पेशंटमध्ये दिले जाते. याचबरोबर मल्टीविटॅमिन्सचे मेडिसिनही दिले जाते. त्याचबरोबर विटॅमिन D सप्लिमेंटेशनही दिले जाते. यामुळे PCOD कमी करण्यासाठी मदत होते. तर हे होते काही मेडिसिन्स. त्याचबरोबर लाईफस्टाईल चेंजेस, हे दोन्ही जर सोबत केलं तर PCOD कमी होण्यास किंवा PCOD बरा होण्यास नक्कीच मदत होते. PCODबद्दल अजूनही काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू.